मुंबईच्या शिवडीमधून 4 कोटींचं चरस जप्त करण्यात आलंय। अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे। शिवडीमधल्या धाडीमध्ये तब्बल 8 किलो चरस सापडलेला आहे। तर माझगाव, मानखुर्द आणि दहिसरमधून 150 ग्रॅम एमडी सुद्धा जप्त करण्यात आलंय। मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक सेलने धडक कारवाई केली आहे। शिवडी परिसरातून 4 कोटींचं चरस जप्त करण्यात आलंय। अंमली पदार्थ विरोधी पथकाला 8 किलो चरस सापडलेला आहे। तर माझगाव, मानखुर्द आणि दहिसर परिसरातून 26 लाख रुपयांचा एकूण 150 ग्रॅम एमडी सुद्धा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता ही जी कारवाई झाली आहे यावरून मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे चरस ड्रग्ज कुठून आला असा सवाल उपस्थित होतो। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधींचं चरस मुंबईमध्ये सापडलेलं आहे, नेमकी कशा पद्धतीने ही कारवाई झाली आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच फरा, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मुंबईत एक मोठी कारवाई केली गेलेली आहे। शिवडीमध्ये तब्बल 4 कोटी रुपयांचे चरस ही जप्त केलेले आहे। तर माझगाव, दहिसर आणि मानखुर्द या परिसरातून तब्बल 26 लाख रुपये इतक्या किमतीचं 150 ग्रॅम एमडी जप्त केलेलं आहे। त्यामुळे ही मोठी कारवाई म्हणायला लागेल। या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या तरी 4 जणांना अटक केलेली आहे आणि कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी जी आहे ती आता अगदी मोठ्या पातळीवर देखील आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळत आहे। राजकीयदृष्ट्या जर पाहिलं तर कुठेतरी आता पुन्हा एकदा सत्ताधारी यांच्या विरोधामध्ये कुठेतरी आता जो विरोधी पक्ष आहे तो देखील आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे याच्या आधी सुद्धा पुण्यामध्ये अनेक अशी प्रकरण पाहायला मिळाली होती। त्यामुळे कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या हातात आता आयतं कोलीच मिळाले। त्यामुळे संपूर्ण जी कारवाई जी आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू होती, त्यामुळे या संपूर्ण कारवाईमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं देखील पाहणं महत्त्वाचं असेल। फरा, निश्चितच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।